नमस्कार. आज दिनांक 9 जुलै 2026. आजच्या चालू घडामोडी व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. त्या अगोदर पहा, व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती सारख्या सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करताय तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पहिला प्रश्न पहा, सहकार क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी भारत सरकारने कोणती नवीन कंपनी स्थापन करण्याची घोषणा केली आहे? आता या ठिकाणी पहा, भारतामध्ये सहकार क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी सहकारी जीवन विमा कंपनी स्थापन करण्याचा निर्णय किंवा घोषणा भारत सरकारने केलेली आहे. म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 2, 5व्या सहकार मंत्रालय स्थापना दिन सोहळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? आता या ठिकाणी पहा, जुलै 2021 ला भारतामध्ये सहकार मंत्रालय हे स्वतंत्र मंत्रालय स्थापन झालेलं होतं. कधी? जुलै 2021 ला. आणि मित्रांनो, 6 जुलै 2026 रोजी 5वा सहकार मंत्रालय स्थापना दिवस साजरा करण्यात आला, ज्याचं उद्घाटन भारताचे पहिले आणि सध्याचे सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. 5व्या सहकार मंत्रालय स्थापना दिन सोहळ्याचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. पुढे पाहूयात मित्रांनो, आणखी कोणती माहिती पाहू शकतो आपण याबद्दल? तर पुन्हा एकदा, भारतामध्ये सहकार मंत्रालयाची स्थापना कधी करण्यात आली होती? तर या ठिकाणी 2021च्या जुलै महिन्यामध्ये सहकार मंत्रालय भारतामध्ये पहिल्यांदा स्थापित करण्यात आलं. आणि पहिले सहकार मंत्री कोण बनले होते? तर अमित शहा हे पहिले सहकार मंत्री बनलेले होते. ठीक आहे. आणि सहकार मंत्रालय स्थापना दिवस कोणता? 6 जुलै. इत्यादी माहिती लक्षात ठेवायची. पुन्हा एकदा पाहू शकता तुम्ही रिपीट करून. प्रश्न क्रमांक 3, GCS ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? आता या ठिकाणी पहा, GCS या कंपनीनं ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026 जाहीर केलेला आहे. GCS कंपनी म्हणजे काय? तर ग्लोबल सिटीजन सोल्युशन्स नावाच्या कंपनीनं हा पासपोर्ट इंडेक्स जाहीर केला, ज्याच्यामध्ये एकूण 197 देशांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये भारत हा 125व्या स्थानावर जाऊन पोहोचलेला आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. 2026च्या GCSच्या ग्लोबल पासपोर्ट इंडेक्समध्ये भारत हा 197 देशांच्या यादीमध्ये 125व्या स्थानावर आहे. कोणकोणती माहिती लक्षात ठेवायची? ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026 कोणत्या संस्थेने जाहीर केला? GCS ग्लोबल सिटीजन सोल्युशन्स नावाच्या कंपनीने जाहीर केला. पुढे, यामध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे? 197 देशांचा समावेश आहे आणि भारत त्याच्यामध्ये 125व्या स्थानावर आहे. चौथा प्रश्न पहा, यावरच असणार आहे, ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये कोणत्या देशाचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट ठरलेला आहे? आता या ठिकाणी पहा, 197 देशांची यादी आहे. याच्यामध्ये पहिले 4 देश कोणते आहेत? तर पहिल्या क्रमांकाला स्वीडन आहे, दुसऱ्या क्रमांकाला स्वित्झर्लंड, तिसऱ्या क्रमांकाला फिनलंड आणि चौथ्या क्रमांकाला जर्मनी आहे. आणि आपल्याला काय विचारलंय? सर्वात शक्तिशाली म्हणजे पहिल्या क्रमांकाला कोण आहे? तर स्वीडन हा या पासपोर्ट इंडेक्स मध्ये पहिल्या स्थानावर आहे. दुसरा विचारला तर स्वीडन, तिसरा विचारला तर फिनलंड आणि चौथा विचारला तर जर्मनी. आणि भारत हा 125व्या स्थानावर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 5, ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे BPRND चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, पोलिसांसंबंधित संशोधन आणि सुधारणा करणारी भारतातील सर्वोच्च संस्था कोणती? तर BPRND म्हणजेच ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आणि मित्रांनो, याचे नवीन महासंचालक DG म्हणून आलोक कुमार मित्तल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आता मित्रांनो, BPRND ची स्थापना कधी झाली होती? 1970 ला याची स्थापना झाली होती. याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 6, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRB चे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? NCRB मित्रांनो, याच्याकडे देशातील सर्व क्राईम संबंधी रेकॉर्ड असतात. आणि मित्रांनो, या संस्थेची स्थापना कधी झाली होती?
1986 ला झाली होती. याचं मुख्यालय देखील नवी दिल्लीमध्ये आहे. आणि मित्रांनो, याचे नवीन महासंचालक किंवा संचालक म्हणून अमित गर्ग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय बी याचं उत्तर आहे. अमित गर्ग हे आंध्र प्रदेश कॅडरचे IPS अधिकारी आहेत. प्रश्न क्रमांक 7. चीनने अलीकडेच सागरी निरीक्षणासाठी कोणता नवीन उपग्रह प्रक्षेपित केला आहे? या ठिकाणी पहा, चीनने सागरी निरीक्षणासाठी सर्वात नवीन म्हणजे HY-2E म्हणजे काय, हाईयांग 2E नावाचा नवीन सागरी उपग्रह प्रक्षेपित केला आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, हा जो उपग्रह आहे तो लॉंग मार्च 4B या रॉकेटद्वारे प्रक्षेपित केला गेला आणि हा जो आहे तो HY-2B या जुन्या उपग्रहाची जागा घेणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, चीनचा सागरी निरीक्षणासाठी उपग्रह कोणता आहे? HY-2E हा उपग्रह आहे तो HY-2B ची जागा घेईल आणि त्याला प्रक्षेपित करण्यासाठी लॉंग मार्च 4B नावाचं उपग्रह प्रक्षेपक वाहन किंवा क्षेपणास्त्र वापरण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 8. जागतिक बायो प्रोडक्ट दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? दरवर्षी 7 जुलै रोजी जागतिक बायो प्रोडक्ट दिवस साजरा केला जातो. पर्याय सी याचं उत्तर आहे. आणि याची सुरुवात 2021 मध्ये करण्यात आलेली होती. लक्षात ठेवायचं आहे, जागतिक बायो प्रोडक्ट दिन दरवर्षी 7 जुलैला साजरा केला जातो आणि हा साजरा करण्याची सुरुवात आहे ती 2021 मध्ये वर्ल्ड बायो इकॉनॉमी फोरम यांनी केली होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9. सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी मिशन कायाकल्प कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांनी सुरू केले? मिशन कायाकल्प नाव लक्षात ठेवायचं, हे नाव संबंधित आहे दिल्ली संबंधित. ठीक आहे. दिल्लीमधील सरकारी शाळांमध्ये पायाभूत सुविधा जसं की स्वच्छतागृह, पाणी यासारख्या सुविधांचा विकास करण्यासाठी सुधारण्यासाठी मिशन कायाकल्प सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 10. पारंपरिक कारागिरांना मदत करण्यासाठी विश्वकर्मा श्रम सन्मान योजना कोणत्या राज्याद्वारे राबवली जात आहे? विश्वकर्मा श्रम सन्मान योजना आहे ती उत्तर प्रदेश राज्य सरकारकडून राबवण्यात येत आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. याच्या अंतर्गत सुतार, कुंभार, शिंपी यासारख्या कारागिरांना 6 दिवसांचं मोफत प्रशिक्षण, 10,000 रुपयांचे टूल किट आणि 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर केलं जाणार आहे. ठीक आहे. कोणती योजना? विश्वकर्मा श्रम सन्मान योजना, उत्तर प्रदेश. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या. आपल्या वर्धापन दिनानिमित्त आपण 3 जुलै 2026 पर्यंत मराठी व्याकरणाचा एक संच ठेवलेला होता, ज्याच्यामध्ये आपण मराठी व्याकरणासाठी A to Z मराठी व्याकरण 870 पानाची PDF, मराठी व्याकरण नोट्स 168 पानांची PDF, त्यासोबतच 10 मराठी व्याकरणाच्या सराव प्रश्नपत्रिकांचा संच, हे सर्व एकत्रितपणे 50 रुपयांना ठेवलेले होते. आणि मित्रांनो, आपण ही ऑफर आहे ती 3 जुलै नसून आता 10 जुलैपर्यंत वाढवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला मराठी व्याकरणाचा परफेक्ट आणि संपूर्ण सराव करायचा आहे तर फक्त 50 रुपयांमध्ये तुम्ही हा संच खरेदी करू शकता. आणि तुम्हाला डायरेक्टली खरेदी करायची गरज नाहीये. तुम्ही 75 17 24 91 19 या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा. तुम्हाला या PDFचा डेमो पाहता येईल. जर तुम्हाला डेमो आवडला तरच तुम्ही हा संच खरेदी करू शकता, नाही आवडला तर तुम्ही खरेदी करू नका. फक्त फ्रीमध्ये डेमो पहा. त्या डेमोमध्ये आपल्याला A to Z मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरण नोट्स या 2 PDFचे डेमो पाहता येतील. आणि आपण काय देतोय 50 रुपयांमध्ये? पुन्हा एकदा पहा, आपण 50 रुपयांमध्ये देतोय A to Z मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच देहाधिकारी मराठी व्याकरण शॉर्ट नोट्सची 168 पानांची PDF आणि 10 मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका, ज्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण स्पष्टीकरण पाहता येणार आहे आणि जेणेकरून तुम्हाला माझ्या भाषेमध्ये समजावता येईल अशा प्रकारे या पुस्तकांमध्ये लिहिलं गेलेलं आहे. जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलं तर ज्याप्रमाणे मी समजावून सांगतो त्याच प्रकारे तुम्हाला या पुस्तकामध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला 50 रुपयांमध्ये मराठी व्याकरण संपूर्ण करायचंच आहे तर तुम्ही हा संच नक्की खरेदी करा. या संचाची किंमत 10 जुलैपर्यंत फक्त 50 रुपये असणार आहे. आणि हा संच आपल्याला MPSC, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक, बँक भरती, रेल्वे भरती, त्यासोबतच सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहे. त्यामुळे
नक्कीच जर तुम्हाला हा खरेदी करायचा असेल किंवा नसेल, फ्री डेमो पहा. 7517249119 या नंबरवर मेसेज करून फ्री डेमो पहा. आवडल्यास खरेदी करा, अन्यथा खरेदी करण्याची कोणतीही सक्ती नाही. प्रश्न क्रमांक 11. ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले? आपण काल प्रश्न पाहिला. ICC महिला T20 क्रिकेट वर्ल्ड कप कोणी जिंकला? ऑस्ट्रेलियानं जिंकला. पर्याय डी याचं उत्तर आहे. कोणाचा पराभव केला? इंग्लंडचा पराभव केला. आता पुढे मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज किंवा प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द सिरीज हे पुरस्कार कोणाला मिळाले? तर या ठिकाणी पाहायचं आहे बेथ मुनीला. बेथ मुनी यांना प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द सिरीज या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 12. प्रधानमंत्री चहा श्रमिक प्रोत्साहन योजना कोणत्या गटाच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आली? या ठिकाणी पहा, उत्तर बंगालमधील चहाच्या मळ्यातील कामगारांच्या सुधारणेसाठी कल्याणासाठी प्रधानमंत्री चहा श्रमिक प्रोत्साहन योजना पश्चिम बंगाल सरकारनं सुरू केलेले आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे. प्रधानमंत्री चहा श्रमिक प्रोत्साहन योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली? पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली. आणि मित्रांनो, यासाठी 313.3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 13. कॅन्सकोरा अग्नी या नवीन वनस्पती प्रजातीचा शोध नुकताच कोणत्या राज्यात लागला? कॅन्सकोरा अग्नी याचा शोध आपल्या पुण्यामध्ये लागलेला आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये लागलेला आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. वणव्यानंतर जे काही राख राहते त्या राखेवर देखील ही वनस्पती जगू शकते, म्हणून याला कॅन्सकोरा अग्नी हे नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14. बातम्यांमध्ये दिसलेले रुटाइल हे खनिज प्रामुख्याने कोणत्या संयोगापासून बनलेले असते? रुटाइल हे काय आहे मित्रांनो? टायटेनियम डायऑक्साइड किंवा रुटाइल डायऑक्साइड असं याचं नाव आहे. हे कशापासून बनलंय? टायटेनियम डायऑक्साइड पासून बनलेलं आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 15. ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरणावरील आंतरशासकीय तज्ज्ञ गटाच्या 9व्या सत्राचे अध्यक्षपद भारताकडून कोणी भूषवले? आता या ठिकाणी पहा, ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरणावरील आंतरशासकीय तज्ज्ञ गटाचं 9वं सत्र कुठे पार पडलेलं आहे? तर हे सत्र पार पडलेलं आहे स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी, आणि याचे अध्यक्षपद भारताकडून निधी खरे यांनी भूषवलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय डी. लक्षात ठेवायचं आहे. ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरणावरील आंतरशासकीय तज्ज्ञ गटाचं 9वं सत्र स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी पार पडलं, आणि याचे अध्यक्ष बनलेल्या होत्या भारतीय निधी खरे. प्रश्न क्रमांक 16. ई गव्हर्नन्स 2026च्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ICMRच्या कोणत्या उपक्रमाला सुवर्ण पुरस्कार मिळाला? या ठिकाणी पहा, ICMRच्या माइंड्सला ई गव्हर्नन्स 2026 अंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. ICMR माइंड्स. प्रश्न क्रमांक 17. स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स ही गुंतवणूक संकल्पना कोणत्या संस्थेने सादर केली? या ठिकाणी पहा, स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स ही संकल्पना आहे ती सेबीनं सादर केलेली आहे किंवा विकसित केलेली आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे सेबी. आता पुढे सेबी बद्दल पाहूया. सेबीची स्थापना कधी झाली होती? सेबीची स्थापना 1988 झाली होती, आणि याचं मुख्यालय कोठे आहे? तर महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी सेबीचं मुख्यालय आहे. आता सेबीचा फुल फॉर्म काय आहे तो तुम्ही मला कमेंट करून सांगायचा आहे. सेबीचा फुल फॉर्म कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 18. नुकतीच केरळमधील वेगाने पसरलेली जायंट आफ्रिकन स्नेल लिसाचॅटिना फुलिका मूळची कोणत्या प्रदेशातील आहे? आता या ठिकाणी पहा, जायंट आफ्रिकन स्नेल ही काय आहे? गोगलगाय आहे, जी अत्यंत आक्रमक आहे. एका दिवसामध्ये शेताचा त्या ठिकाणी नायनाट केला जाऊ शकतो किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी या प्रजातीकडून केलं जातं. आणि मित्रांनो, केरळमध्ये याचा प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. केरळमधील तिरुनावाय या पंचायत क्षेत्रामध्ये याचा प्रसार झाला. याची वाढ मोठ्यानं झालेली आहे, वेगानं झालेली आहे. आणि मित्रांनो, ही मूळची कुठली आहे? तर पूर्व आफ्रिकेतील आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. जायंट आफ्रिकन स्नेल प्रामुख्याने पूर्व आफ्रिकेमध्ये आढळते, ज्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात केरळमधील तिरुनावाई या पंचायतीमध्ये झालेला आहे, पंचायत क्षेत्रामध्ये झालेला आहे. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 19. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यात भारत आणि इंडोनेशिया दरम्यान किती सामंजस्य करार झाले? या ठिकाणी पाहायचं व्यापार, आरोग्य, कृषी, संरक्षण आणि सागरी सुरक्षा अशा विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि इंडोनेशिया दरम्यान 12 करार झालेले आहेत म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, इंडोनेशिया भारताची EVM म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन प्रणाली देखील स्वीकारण्याच्या विचारात आहे. पुढे प्रश्न क्रमांक 20. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केलेला महान खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो कोणत्या देशाचा आहे? आता आपण काल काय पाहिलं, नेमारनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. नेमार हा ब्राझीलचा होता. तर क्रिस्टियानो रोनाल्डोने देखील काय केलेलं आहे, तर निवृत्ती जाहीर केलेली आहे. तो कोणत्या देशाचा आहे, तर तो पोर्तुगालचा आहे. पर्याय डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. शहापूर झादरान यांचे नुकतेच आजाराने निधन झाले. ते कोणत्या देशाचे माजी वेगवान गोलंदाज होते? आता या ठिकाणी पहा, शहापूर झादरान हे अफगाणिस्तानचे 36 वर्ष वयाचे खेळाडू होते, ज्यांचं निधन HLH नावाच्या दुर्मिळ आजारामुळे झालेलं आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. शहापूर झादरान हे अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू होते, वेगवान गोलंदाज होते आणि त्यांचं निधन आहे ते HLH या दुर्मिळ आजारानं झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूया. पहिला NBT भूषण सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला? या ठिकाणी पहा, 2026 मध्ये NBT भूषण सन्मान पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि पहिला पुरस्कार आहे तो प्रसून जोशी यांना देण्यात आलेला आहे म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. हा पुरस्कार कोणाकडून दिला जात आहे, तर नव भारत टाइम्स NBT याच्याकडून दिला जात आहे. नव भारत टाइम्स कडून दिला जात आहे. आणि मित्रांनो, 2026 ला याचा पहिलाच पुरस्कार आहे तो प्रसून जोशी यांना देण्यात आला. प्रसून जोशी कोण आहेत? गीतकार, कवी, लेखक आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. राष्ट्रीय व्हिडिओ गेम दिवस कधी साजरा केला जातो? दरवर्षी 8 जुलैला राष्ट्रीय व्हिडिओ गेम दिवस साजरा केला जातो म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. कोको कोला या प्रसिद्ध शीतपेयाचा शोध कोणी लावला? आता प्रश्न काय आहे, कोको कोलाचा शोध कोणी लावला? काय आला असेल प्रश्न हा, कारण दरवर्षी 8 जुलैला काय केलं जातं, तर नॅशनल हॅव अ कोक डे साजरा केला जातो. 8 जुलै नॅशनल हॅव अ कोक डे साजरा केला जातो. म्हणून मित्रांनो, हा प्रश्न आपण विचारतोय, कोको कोला या प्रसिद्ध शीतपेयाचा शोध कोणी लावला? तर डॉक्टर जॉन स्टीथ पेम्बर्टन यांनी कोको कोलाचा शोध लावलेला आहे. आणि दरवर्षी 8 जुलै हा दिवस नॅशनल हॅव अ कोक डे म्हणून साजरा केला जातो. आणि प्रश्न क्रमांक 25. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिटांग आदिपूर्णा हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला? आता मित्रांनो, बिटांग आदिपूर्णा हा पुरस्कार मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींना मिळालेल्या राष्ट्रीय सन्मानांची यादी झालेली आहे 35. त्यांना आतापर्यंत 35 राष्ट्रीय सन्मान मिळालेले आहेत. आणि मित्रांनो, बिटांग आदिपूर्णा ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया असं या पुरस्काराचं पूर्ण रूप आहे. म्हणजे हा इंडोनेशिया देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. पर्याय सी. ठीक आहे, याचं उत्तर असणार आहे. तर लक्षात काय ठेवणार आपण, ज्याप्रमाणे आपला सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न आहे, तसे विविध देशांचे 35 पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मिळालेले आहेत. फक्त भारतरत्न राहिला असं आपण म्हणू शकतो, तो देखील पुढे मिळून जाईल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपले आजचे प्रश्न समाप्त झालेले आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील आणि स्पष्टीकरण देखील आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.